आजचा अभंग आहे. जववरी नाही देखिली पंढरी, वर्णिसी थोर वैकुंठीची. मोक्षसिद्धी तेथे हिंडे दारोदारी, होऊनी कामारी दीनरूप. वृंदावन सडे चौक रंगमाळा, अभिनव सोहळा घरोघरी. नामघोष कथा पुराण कीर्तनी, ओविया कांडणी पांडुरंग. सर्व सुख तेथे असे सर्व काळ, ब्रह्म ते केवळ नांदत असे. तुका म्हणे जे न साधे सायासे, प्रत्यक्ष ते दिसे विटेवरी. याचा अर्थ आहे, जोपर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांनी पंढरपुराचे दर्शन घेतले नाही तोपर्यंतच वैकुंठाची थोरवी तू गाशील. अहो, पंढरीमध्ये मोक्ष तसेच सिद्धी हे दीनपणाने सेवक होऊन दारोदारी हिंडत आहेत. इथे घरोघरी तुळशी वृंदावने आहेत. रस्ते जाळून सडे घालून रांगोळ्या काढल्या आहेत. असा घरोघर अभिनव सोहळा चालू आहे. इथे हरिकथा पुराणे कीर्तने हरिनाम घोष होत आहे. दळण कांडण करताना स्त्रिया पांडुरंगाला आळवून ओव्या म्हणत आहेत. इथे सर्वदा सर्व सुख असून मूर्तिमंत ब्रह्म पांडुरंगाच्या रूपाने इथेच नांदत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मोठ्या सायासाने सुद्धा याची प्राप्ती होत नाही. ते ब्रह्म येथे विटेवर प्रत्यक्ष उभे आहे. पंढरपूर हे जरी बाह्यदृष्ट्या या नश्वर भौतिक जगामध्ये असले तरी भगवंतांचे निजधाम वैकुंठ धामापासून वेगळे नाही. यासाठी पंढरपूरला भूवैकुंठ असेही म्हणतात. हरिभक्त याच श्रद्धेने पंढरपूरला भेट देऊन पांडुरंगांचे प्रत्यक्ष दर्शन घेतात आणि तेथे हरिकथा हरिकीर्तन आणि हरिनाम याचा अलौकिक आनंद घेतात. पंढरपूर येथील पांडुरंगांचे वैशिष्ट्य हे आहे की येथे कोणालाही भगवंतांच्या चरणाला स्पर्श करून आपले शिरही त्यांचे चरणी समर्पित करण्याची मुभा आहे. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरता मार्गदर्शन केले. आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत. म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न.